आणि येत्या 4 तारखेला 4 जानेवारीला काँग्रेसची दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडेल। देशभरातील सर्व राज्यांचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते या बैठकीसाठी हजर असतील। नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या बैठकीला हजेरी लावतील। लोकसभा निवडणूक आणि भारत जोडो यात्रेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। भारत न्याय यात्रेसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। राजू सोनवणे आपल्याला माहिती देतील। राजू, या बैठकीचं नियोजन कोणत्या प्रमुख मुद्द्यांच्या अनुषंगाने करण्यात आलंय आणि महाराष्ट्रातले कोणते नेते उपस्थित असतील? पाहता आपण 4 जानेवारीला दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक असणार आहे। या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील आणि प्रत्येक राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते उपस्थित असणार आहे। महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि गटनेते जे आहेत बाळासाहेब थोरात हे उपस्थित असणार आहे। मुख्यतः 2 विषय आहेत त्यामध्ये राहुल गांधी यांची 14 जानेवारीपासून जे काय भारत न्याय यात्रा निघणार आहे या यात्रेसंदर्भातलं संपूर्णपणे नियोजन केलं जाईल, चर्चा केली जाईल, कारण ही यात्रा अतिशय महत्त्वाची असणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा म्हणलं ते, त्यामुळे कसं नियोजन करायचं, प्रत्येक राज्यातून ही यात्रा जात असताना याचं नियोजन कसं असलं पाहिजे, कारण ही जवळपास 14 जिल्ह्यातून 14 राज्यातून 85 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, कारण या यात्रेची सांगता जी आहे ती मुंबईत होणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये विशेष सभा होणार आहेत, विशेष जे आहे ते सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मुंबईमधलं नियोजन कसं असणार आहे या संदर्भातली चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात जाणार आहे आणि त्याचसोबत लोकसभेची सुद्धा जी आहे ती चर्चा केली जाणार आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरती कशा प्रकारे जे आहे ते गठबंधन असेल किंवा अगदी कशा प्रकारची तयारी करायची यावरती सुद्धा चर्चा होणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी असेल किंवा प्रकाश आंबेडकर असेल यांच्या संदर्भात सुद्धा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यावरती चर्चा होणार आहे। त्यामुळे दोन्ही नेते जे आहेत ते दिल्लीला जातील। त्यामुळे 4 जानेवारीची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। ज्ञानदा, धन्यवाद राजू या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।